मी डॉक्टर प्रतिभा अंबादास बाहेकर के कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय भाऊसाहेब नगर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे अर्थशास्त्र विभागात कार्यरत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये सार्वजनिक आयव्यय या विषयातील अर्थव्यवस्थेतील सरकारची भूमिका या विषयाअंतर्गत चर्चा करणार आहे। अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर अर्थव्यवस्था प्रामुख्याने 3 प्रकारच्या आहेत: भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था। आता भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था या दोन्हीही एकमेकांच्या विरुद्ध स्वरूपाच्या असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सरकारची भूमिका ही अत्यंत मर्यादित स्वरूपाची असते, म्हणजे सरकारकडून फारसा हस्तक्षेप अर्थव्यवस्थेमध्ये केला जात नाही। भांडवलशाही अर्थव्यवस्था ही जवळजवळ मुक्त अर्थव्यवस्थेप्रमाणे कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येतं। जसं की सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी निरहस्तक्षेपाचं धोरण सांगितलेलं होतं की सरकारने फक्त 3च कार्य करावी, इतर कार्यांमध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये। तशा प्रकारची भांडवलशाही अर्थव्यवस्था असल्याचं आपल्याला दिसून येतं। सरकारकडून या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप केला जात नाही। खाजगी व्यक्ती त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य असतं। वस्तूंचं उत्पादन, कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, किती प्रमाणामध्ये करायचं, त्याचे वितरण, विक्री कशा पद्धतीने करायची ह्याचे संपूर्ण निर्णयाचे स्वातंत्र्य या खाजगी व्यक्तींना देण्यात आलेले असते। तसेच उपभोक्त्यांना कोणत्या प्रकारच्या वस्तूची खरेदी करायची, किती प्रमाणात खरेदी करायची या संपूर्ण निवडीचे स्वातंत्र्य या भांडवलशाहीमध्ये खाजगी उपभोक्त्यांना त्या ठिकाणी दिलेले असते। अशा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये स्वातंत्र्य प्राप्त होत असल्यामुळे तिथे खाजगी क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि सार्वजनिक क्षेत्राचा अभाव असल्याचं आपल्याला दिसून येतं। अशा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सरकारची असणारी भूमिका ही मर्यादित स्वरूपाची असते। परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेचा जर आपण अभ्यास केला तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्र हे मर्यादित असून सार्वजनिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं जातं। सार्वजनिक क्षेत्रामध्ये प्राधान्य जास्त असल्यामुळे खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं जात नाही, तर निर्णय जे आहेत हे शासनाच्या नियमाअंतर्गत राहूनच त्यांना ते निर्णय घेता येतील। काही प्रमाणामध्ये स्वातंत्र्य असून नियमांच्या मर्यादा त्यांना त्या ठिकाणी पाळाव्या लागतात आणि या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्राचा जो वाटा आहे हा सार्वजनिक क्षेत्राचा वाटा अधिक प्रमाणामध्ये असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। मग या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये शासनाचा किंवा सरकारची असणारी जी काही भूमिका आहे ही भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, कारण सार्वजनिक क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात असतं। त्यानंतर तिसऱ्या प्रकारची अर्थव्यवस्था जी आपण म्हणतो मिश्र अर्थव्यवस्था। मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये समाजवादी आणि भांडवलशाही अशा दोन्हीही पद्धतीच्या गुणांचा समावेश करून किंवा दोन्ही पद्धतीची असणारी वैशिष्ट्ये ज्यामध्ये आहेत त्याला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं। मग मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र दोघांचंही अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण झालेलं असतं, सहअस्तित्व त्या ठिकाणी असतं। सार्वजनिक क्षेत्र आहे आणि या सार्वजनिक क्षेत्राच्या वाढीबरोबरच खाजगी क्षेत्राची वाढ घडून यावी यासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिलं जातं। खाजगी उद्योजकांना सरकारकडूनच प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं जातं आणि अशा प्रकारची जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं। अशा मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा सरकारची असणारी भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असल्याचं आपल्याला दिसून येतं। मग सरकारकडून कोणत्या प्रकारची भूमिका स्वीकारली जाते? आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा जर अभ्यास केला तर भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे। आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र दोन्हीही क्षेत्र कार्यरत असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारची असणारी जी काही भूमिका आहे ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही भूमिका स्पष्ट करत असताना काही घटकांच्या आधारे आपण ही भूमिका स्पष्ट करू शकतो। ते घटक आता आपण या ठिकाणी बघणार आहे।
सर्वात पहिला घटक या ठिकाणी सांगितलेला आहे आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणे. आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणे. जर अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने आर्थिक चढउतार घडून येत असतील तर अर्थव्यवस्थेमध्ये स्थिरता प्राप्त होऊ शकत नाही आणि असे चढउतार जर असले तर उद्योजकांना उत्पादन विषयक निर्णय योग्य पद्धतीने घेता येऊ शकत नाही. म्हणून सरकारला काय करावं लागतं तर आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी कार्य करावं लागतं. मग आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी सरकारकडनं काय केलं जातं तर सरकारला चलनविषयक धोरण आणि राजकोषीय धोरण ही धोरणं त्या ठिकाणी आखावी आणि त्याची अंमलबजावणी करावी लागते. या दोन्ही धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी जर योग्य पद्धतीने केली तर अर्थव्यवस्थेमध्ये हे आर्थिक चढउतार म्हणजेच तेजी किंवा मंदीची परिस्थिती निर्माण होणार नाही किंवा झाली तर त्याच्यावर उपाययोजना या दोन्हीही धोरणांमार्फत करून पुन्हा आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करण्याचं कार्य सरकारला करावं लागतं. मग असं जे आर्थिक स्थैर्य आहे या आर्थिक स्थैर्यामध्येच आपल्या शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास घडून येऊ शकतो. म्हणून हा विकास घडवून आणण्यासाठी आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करण्याची भूमिका सरकारला पार पाडावी लागते. त्यानंतर दुसरा घटक आहे मक्तेदारीवर नियंत्रण प्रस्थापित करणे. आता अर्थव्यवस्थेमध्ये हे देखील कार्य सरकारला करावं लागतं. खाजगी उद्योजकांमध्ये जर आपण विचार केला तर एखादा खाजगी उद्योग जर ठराविक व्यक्तीच्या मालकीचा असेल आणि त्या व्यक्तीची मालकी त्या उद्योगावर असेल आणि तीच मालकी पूर्णतः स्वतःची असेल आणि तो जर मक्तेदारी त्याने निर्माण केली तर मक्तेदारीमुळे काय होतं की जे ग्राहक आहे या ग्राहकांचं किंवा जनतेचं शोषण केलं जातं. मक्तेदारी निर्माण झाली तर काय होतं की मक्तेदार असल्यामुळे त्याला वाटेल त्या किमतीमध्ये तो ती वस्तू विक्री करू शकतो. त्याच्यामुळे सामान्य ग्राहकांची पिळवणूक होते. ही पिळवणूक होऊ नये म्हणून मक्तेदारी प्रतिबंधक कायद्याची निर्मिती सरकारकडून केली जाते. या मक्तेदारी प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करणे, कुठल्याही एका व्यक्तीला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक वाटा न मिळता समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत आर्थिक विकासाची फळे पोहोचविण्याचं कार्य अर्थव्यवस्थेमध्ये सरकारला करावं लागतं. मग मक्तेदारी नियंत्रण कायदा करणे, त्याची अंमलबजावणी करणे, मक्तेदारी निर्माण होणार नाही याकडे लक्ष देणे ही कार्य किंवा ही भूमिका अर्थव्यवस्थेमध्ये सरकारला पार पाडावी लागते. त्यानंतर पुढचा घटक सांगितलेला आहे सार्वजनिक सेवांची औपचारिक मालकी. आता अर्थव्यवस्थेमध्ये काही पायाभूत सेवा सुविधा या अत्यंत आवश्यक स्वरूपाच्या आहे. या पायाभूत सेवा सुविधांच्या विकासाशिवाय आपले शेती, उद्योग, सेवा क्षेत्र विकसित होऊ शकत नाही. अशा ज्या काही पायाभूत सेवा सुविधा आहे या पायाभूत सेवा सुविधांची निर्मिती करणं अत्यंत आवश्यक आहे. या पायाभूत सेवा सुविधांच्या निर्मितीचा जर आपण विचार केला तर यांची निर्मिती करण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये भांडवल लागतं. परंतु एवढं भांडवल गुंतवून देखील लगेचच सहजरित्या नफा आपल्याला मिळू शकत नाही. असे जे काही उद्योग आहे किंवा अशा ज्या काही सेवा आहे या सेवांची निर्मिती करण्याचं कार्य सरकारकडे सोपवण्यात आलेलं आहे. मग सरकारने औपचारिक स्वरूपाची मालकी या सार्वजनिक सेवांची त्या ठिकाणी घेतलेली आहे. उदाहरणार्थ आता या औपचारिक सेवा कोणकोणत्या स्वरूपाच्या आहेत तर रेल्वे आहे, वीज पुरवठा आहे, पाणी पुरवठा आहे. अशा प्रकारच्या ज्या काही सेवा आहे, शिक्षण, आरोग्य की ज्यासाठी पायाभूत सेवा सुविधांमध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये करावी लागते आणि या मोठ्या प्रमाणातील गुंतवणुकीमार्फत योग्य किंवा अत्यंत कमी स्वरूपाचं शुल्क लोकांकडून घेऊन या सेवा लोकांना पुरवल्या जातात. या सेवा जर आपण खाजगी क्षेत्राकडे सोपवल्या तर खाजगी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शुल्क त्याच्याकडून आकारलं जाईल आणि सर्वसामान्य जनता जी काही आहे या सर्वसामान्य जनतेला या सेवा मिळवणं अत्यंत अवघड स्वरूपाचं होईल आणि म्हणूनच या सेवांची जी काही औपचारिक मालकी आहे ही औपचारिक मालकी सरकारने स्वतःकडे घेतलेली आहे. आता याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर बघा, आपण प्रवास करत असू आणि प्रवासामध्ये जर आपल्याला पाणी हवं असेल तर आपण एखादी बिस्लरीची बॉटल घेतो. 1 लिटरची बिस्लरीची बॉटल आपल्याला जवळजवळ 15 ते 20 रुपयाला खरेदी करावी लागते.
परंतु आपण आपल्या घरामध्ये जे नळाचं कनेक्शन घेतलेलं आहे, तर हे नळाचं कनेक्शन घेतलेलं असताना आपण दररोज त्या पाण्याचा वापर करतो आणि त्या पाण्याच्या वापराबद्दल आपल्याला पाणीपट्टी त्या ठिकाणी नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत जे काय असेल त्या ठिकाणी आपल्याला ती भरावी लागते. पण जर आपण 15 रुपये लिटरप्रमाणे जर त्याची किंमत मोजली तर ती प्रचंड प्रमाणामध्ये होईल. परंतु तेवढ्या प्रमाणामध्ये आपण पाणीपट्टीचा किंवा पाणीपट्टीची रक्कम भरतो का? नाही. तर सरकारकडनं नाममात्र स्वरूपाची रक्कम आपल्याकडून त्या ठिकाणी आकारली जाते. हेच जर आपण खाजगी क्षेत्राकडे ह्या सेवा जर पुरवल्या किंवा सोपवल्या तर मात्र खाजगी क्षेत्राकडून एवढ्या कमी दरामध्ये आपल्याकडनं त्या ठिकाणी किंवा खाजगी क्षेत्र एवढ्या कमी शुल्कामध्ये या सेवा ग्राहकांना पुरवू शकणार नाही. आणि म्हणूनच या सेवांची औपचारिक मालकी सार्वजनिक क्षेत्राकडे सोपवण्यात आलेली आहे. या सर्व सेवांचा पुरवठा सर्वसामान्य नागरिकांना सर्वांना प्राप्त व्हावा यासाठी हे अनौपचारिक क्षेत्र चालवण्याची भूमिका सरकारला पार पाडावी लागते. त्यानंतर पुढचा घटक आहे रोजगार निर्मिती. आता जर आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. लोकसंख्येच्या वाढीबरोबर श्रमिकांची संख्या किंवा श्रमिकांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि श्रमिकांच्या पुरवठ्यामध्ये जसजशी वाढ होत जाते तसं रोजगार निर्मिती घडून आली पाहिजे. श्रमिकांना जर रोजगार निर्माण झाला नाही तर बेरोजगारीची अवस्था त्या ठिकाणी निर्माण होते. बेरोजगारीचं जर प्रमाण वाढलं तर सामाजिक समस्या निर्माण झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. मग अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर ही सामाजिक समस्या दूर करण्यासाठी रोजगार निर्मिती करण्याची भूमिकासुद्धा सरकारने त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. रोजगार निर्माण व्हावा किंवा रोजगार निर्मिती करावी यासाठी सरकारकडून वेळोवेळी वेगवेगळ्या स्वरूपाच्या योजना या ठिकाणी राबवण्यात आलेल्या आहे. दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, मेक इन इंडिया अशा विविध स्वरूपाच्या योजना सरकारकडून त्या ठिकाणी राबवल्या गेल्या आणि त्या योजनांमार्फत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारामध्ये रोजगार निर्मिती करण्यात आलेली आहे. मग अशा पद्धतीने रोजगार निर्मितीमध्ये देखील सरकारची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपल्याला पुढचा घटक सांगता येईल न्याय व्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये न्यायव्यवस्थेचं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये किंवा आपल्यावर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध आपल्याला लढा देता आला पाहिजे किंवा दाद मागता आली पाहिजे. यासाठी ही न्यायव्यवस्था कार्यरत असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. कुठल्याही व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बाधा न आणता त्या व्यक्तीला योग्य स्वरूपाचा न्याय मिळवून देण्याचं कार्य या न्यायव्यवस्थेतून केलं जातं आणि ही न्यायव्यवस्था संपूर्णपणे सरकारकडे असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे या न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा सरकारची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी सांगितलेला आहे खाजगी क्षेत्राला सहाय्य. आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्र तर आहेच. सार्वजनिक क्षेत्रामार्फत विविध स्वरूपाची कार्य, सेवा किंवा उत्पादनं घेतली जातात. पण त्याचबरोबर खाजगी क्षेत्राचा सुद्धा विकास व्हावा म्हणून सरकारकडूनच या खाजगी क्षेत्राला त्या ठिकाणी अत्यंत सहाय्यक स्वरूपाच्या योजना त्या ठिकाणी आखल्या जात आहेत किंवा सरकारकडनं तसे प्रयत्न त्या ठिकाणी केले जातात. खाजगी गुंतवणूकदारांना गुंतवणूक केल्यावर सुरुवातीच्या कालखंडामध्ये छोट्या उद्योगांना कर सवलती देणं, विविध प्रकारच्या सोयी सवलती त्यांना दिली जातात. खाजगी क्षेत्र स्थापन व्हावी यासाठी सेजसारखे प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहे की जेणेकरून खाजगी गुंतवणूकदार पुढे येतील, संयोजक पुढे येतील, त्यांच्याकडनं उत्पादनाची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि आपल्या उत्पादनामध्ये उत्पादकतेमध्ये वाढ घडून येईल. यासाठी खाजगी क्षेत्राला सहाय्यक अशा स्वरूपाचं सरकारचं कार्य आहे आणि खाजगी क्षेत्राचा विकास घडून यावा, त्यांना योग्य स्वरूपाच्या पायाभूत सेवा सुविधा पुरवणं, त्यांच्या विकासाला मदत करणं असं कार्य सरकारला त्या ठिकाणी करावं लागतं. त्यानंतर पुढचा घटक आहे विकासासाठी नियोजन. आता आपण म्हणतो की भारत हा विकसनशील देश आहे,
पण विकसनशील देश आहे असं म्हणतो, पण हा विकसित या अवस्थेकडे कधी जाणार? तर देशाचा विकास घडून यावा यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागतात. मग विकास घडून यावा यासाठी केंद्रीय पातळीवर नियोजनं त्या ठिकाणी केली जातात. विकासाची उद्दिष्ट निश्चित केली जातात. उदाहरणार्थ रोजगार निर्मिती करणं, दारिद्र्य निर्मूलन करणं, अशा पद्धतीची ही उद्दिष्ट जी काही आहे, या उद्दिष्टांअंतर्गत व्यूहरचना आखून या व्यूहरचनेमार्फत तशा प्रकारचं कार्य, नियोजन, अंमलबजावणी ही सरकारला करावी लागते, जेणेकरून आपल्या देशामध्ये विकासाची प्रक्रिया सुरू होईल, विकासाला गती प्राप्त होईल आणि हे करण्याचं कार्य किंवा ही करण्याची भूमिका ही सरकारला पार पाडावी लागते. त्यानंतर पुढचा घटक सांगितलेला आहे सामाजिक समस्या हाताळणे. अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही सामाजिक समस्या आहे, या सामाजिक समस्या हाताळण्याची भूमिकासुद्धा सरकारला पार पाडावी लागते. उदाहरणार्थ पर्यावरण विषयक असणारी समस्या असेल, नैसर्गिक साधनसंपत्तीची समस्या असेल, लोकसंख्या वाढीमार्फत निर्माण झालेल्या ज्या काही समस्या आहे, अशा ज्या काही समस्या आहे, या समस्यांची सोडवणूक करण्याचं कार्य देखील सरकारला त्या ठिकाणी करावं लागतं. आता उदाहरणार्थ पर्यावरणाचा जर आपण विचार केला तर बघा, बऱ्याच वेळेस कधीकधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येतो, पूर येतो. तर अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी पूर आलेले आहे तिथल्या लोकांचा त्या ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणं, त्यांना आर्थिक नुकसान भरपाई देणं, हे कार्य सरकारला त्या ठिकाणी करावं लागतं. आपण आत्ताच्याच परिस्थितीचा जर विचार केला तर कोविड-19 या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारकडनं लॉकडाऊनची घोषणा करणं, विविध स्वरूपाचे नियम करणं, त्याची अंमलबजावणी करणं, हे कार्य म्हणजे ही जी काही समस्या आहे, या समस्येवर त्या ठिकाणी मात करण्यासाठी, ही समस्या हाताळण्यासाठी सुद्धा भूमिका कोणाची आहे? तर सरकारकडनं ही भूमिका पार पाडली जात आहे. अशा पद्धतीने या सामाजिक समस्या हाताळण्याची भूमिकासुद्धा सरकारला पार पाडावी लागते. अशा पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सरकारची जी काही भूमिका आहे, ही भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आता आपण कल्याणकारी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे आणि कल्याणकारी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यामुळे सरकारची किंवा शासनाची असणारी जी काही जबाबदारी आहे, ही जबाबदारी सातत्याने वाढत आहे आणि त्याच्यामुळे सरकारची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे आपल्याला अर्थव्यवस्थेतील सरकारची भूमिका स्पष्ट करता येईल. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.